नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे मजेतच असाल. कारण आता गुढीपाडवा येतो आहे आणि सणाच्या वेळी सगळीकडे कसं आनंदी असं वातावरण असतं. हा जो मी व्ह्यू दाखवत आहे ना, हा सकाळचा व्ह्यू आहे. जिकडे आम्ही राहतो तिकडे सूर्य पण निघत आहे. आता सकाळचे 6 वाजले होते. हे आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाला ना आंबेच लागत नाहीत, पण काय माहीत कसं काय. तर त्यानंतर मी फ्रेश झाले आणि आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर मी चेहऱ्याला सनस्क्रीन लावून घेत आहे. आता उन्हाळा आहे ना, मग सनस्क्रीन आणि चेहऱ्याची आपली स्वतःची काळजी घेणे पण खूपच गरजेचं असते. आणि सनस्क्रीन लावून घेते चेहऱ्याला, मानेला वगैरे. आणि त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता, डबा बनवायचा होता आहोंसाठी. मग मी आज शिमला मिरची आणि आलू असं मिक्स भाजी बनवणार होते. कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल, जिरं, मोहरी टाकून जिरं मोहरी तडकल्यानंतर कांदा टाकला आणि त्यानंतर मग मिरची 2-3 मिरच्या कापून घेतल्या. मिरची, लसूण टाकले. मग आलू घातले आणि चांगलं त्याला फ्राय होऊ दिले झाकण लावून. आलू आणि फ्राय झाल्यानंतर त्यानंतर आपले बेसिक जे मसाले आहेत, हळद, चटणी, मीठ, धने पावडर हे घालून घेतले. आणि सर्वात शेवटी शिमला मिरची टाकली आणि त्याला छान शिजवून घेतलं आणि खूप छान शिमला मिरचीची भाजी तयार झाली होती डब्यावर आहोंच्या देण्यासाठी. आणि नाश्त्याला मी आज उपमा बनवला होता. मी इकडे स्वयंपाक करतपर्यंत आहो माझ्या मुलीला सांभाळत होते. तिला एक जण सोबतच पाहिजे, नाही तर ती खूपच रडते. कोणी दिसलं नाही की सारखी रडतच असते. मग तिला सांभाळत असतात ते सकाळी आणि मी माझे पटपट सर्व कामं आवरून घेते. आणि बघा भाजी किती छान होत आहे. आम्ही जिकडे राहतो ना, तिथून ऑफिस थोडंसं लांबच आहे. ऑफिसजवळ खूप रूम शोधले होते पण भेटलीच नाही रूम. आणि मग थोडंसं इकडे लांब आहे पण खूप छान आहे. आणि आम्ही जिथं राहतो तिथले लोक पण खूप छान आहे. कसं आहे, आपण जिथं राहतो ना तिथे सर्वजण चांगले असले ना, आपल्याला पण छान वाटतं बोलायला वगैरे. आणि कुठली गरज पडली तर आपण त्यांना सांगू शकतो, तर ते छान आहेत. त्यानंतर मी पोळ्या पण करून घेतल्या, पोळ्या भाजून घेतल्या अशा. आणि आहोंसाठी डब्बा पॅक करून घेतला. शिमला मिरचीची भाजी आणि पोळी. बघा, शिमला मिरचीची भाजी आणि आलू सुक्कीची छान झाली. डब्बा पॅक करून घेतला. आणि त्यानंतर मी माझ्या मुलीला झोपवले आणि कपडे धुवून घेतले. कपडे धुवायचे होते तर मग कारण मग खूप ऊन होतं बाहेर आणि उन्हामध्ये मग कपडे धुवायला कंटाळा पण येतो आणि ऊन पण लागतं. त्यानंतर भांडे घासून घेतले. आणि आज नळ येणार होते तर मग जे या भांड्यातलं पाणी संपलं होतं ते घासून असं उघडं मारून ठेवले होते. आणि मग नळ मग 1 दिवस आड येते, तर तसं आम्हाला एवढं पाणी पुरतं. पण गावाकडे वगैरे आम्ही गेलो तर मग पुरत नाही. म्हणून आज आता गुढीपाडवा येते ना, मग तो जायचं असं होतं. तर मग टीप पण घासून घेतली आणि टीप भरून घेतली. आणि मी घासून ठेवले होते, उघडं मारून ठेवले होते की थोड्या वेळातच मग नळ पण आले होते. नळ आले तर मग पाणी पण भरून घेतलं आणि किचन ओटा असं साफ करून घेतला. त्यानंतर इकडचा पसारा माझ्या मुलीचा आवरायचा होता. पूर्ण घरामध्ये तिचे खेळणे वगैरे ते सगळं ठेवले मी उचलून बेडवरचे आणि खालचे पण. मग घर झाडून घेतलं. त्यानंतर पुसून पण घेतलं. फरशी, लादी पुसून घेतली. लादी वगैरे पुसून झाल्याच्या नंतर मग तेवढ्यामध्ये माझी मुलगी पण उठली होती. मग लादी वगैरे पुसून झाल्याच्या नंतर आपलं सगळं साफ वगैरे व्यवस्थित करून ठेवलं आहे. आणि मग पाणी तहान लागली होती खूप, तर पाणी घेतलं पिण्यासाठी. आणि कामातून एकदाचा मोकळा श्वास सोडलं ना, छान वाटतं. आता त्यानंतर माझी मुलगी उठली आणि मग ती बघा कशी रडत उठली. मग तिला आंघोळ घातली, तिची तयारी करून दिली. भेटूया मग नेक्स्ट